अहो कशाला एवढा विचार करते? बस मी तुमच्या डोक्याला तेल लावून देते. तुम्ही उगाच डोसक्याला नका ताण देत बसू. जयराज थोरात मुद्दाम आपल्याला छळतोय. त्याला जर एवढा भाव देत बसलो ना तर आपल्या डोसक्याला तापच होईल. समज मान्य. म्हणून काय आपण फक्त सहनच करत राहायचं का? एकदाचा त्याचा बंदोबस्त करायलाच लागतोय आता. त्याचा बंदोबस्त करायचा जालीम उपाय आहे माझ्याकडे. त्यासाठी आपल्याकडे बाकी कुणी पैलवानांनी यावं ह्याची वाट बी बघावी लागणार नाही. असा जालीम उपाय आहे. कंचा हे काय आहे? अहो जालीम उपाय. पुरुष पैलवानांच्या कुस्तीच्या स्पर्धा भरणार आहे. त्या आपण जिंकायच्या. बिगर तलवारीची लढाई जिंकता येते काय? अगं, स्पर्धा जिंकायला आपल्याकडे पैलवान कुठे आहे? उठा. हा? जरा उठा ना वस्तात. ह्यो हाय आपला पैलवान. काय खूळ लागलाय काय तुला? ही येळ चेष्टा करायची नाही. त्या जयराज थोरातला धडा शिकवायची आहे. तेच म्हणते मी वस्तात. हीच वेळ आहे. तुम्ही परत आखाड्यात उतरायची. छे, मी नाही परत आखाड्यात उतरणार. अहो वस्तात. अहो माकडाच्या हाती कोलीत गावते तशा एक एक गोष्टी हाती गावल्यात जयराज थोराताच्या. आपली बदनामी करायला. मी मागची बी फायनल हारली. आत्ताची बी फायनल हारली. आणि आता तर बंदी आली माझ्यावर. म्हणून काय झालं? परत कवा जिंकणार नाहीस का तू? आई बी आपलं उगा बोलायचं म्हणून बोलायचं. असतात पण इतका वेळ आपण थांबू शकत नाही ना व. अहो 3 महिने थांबायला नग म्हणून आईंनी अकॅडमीचा नारळ फोडलाय. आता त्यांचा मान तर आपल्याला राखायलाच पाहिजे ना. असतात तुम्ही जर आखाड्यात उतरलात आणि जिंकलात तर लोक आपल्यावर विश्वास ठेवतील. आपल्या भरोशावर पोरांना कुस्ती शिकायला धाडतील. आपल्या अकॅडमीत पोरं तशी बी येतीलच की. की येतीलच की. पण येणाऱ्या प्रत्येकाला फितवायचं काम जयराज थोरात करणार. त्याला जर तटवायचं असेल तर आपल्याला आपली बाजू बळकट करावी लागेल. सध्या तरी ते तुमच्याच हातात आहे वस्तात. नाही, मी हे नाही करू शकत. मी नाही परत कुस्ती खेळू शकत. खेळावं लागल. आपल्या अकॅडमीसाठी तुम्हाला हे करावंच लागल. एकदा सांगितलंय ना, मी परत कुस्ती खेळणार नाही म्हणजे नाही. कवा बी नाही. खेळणार वस्तात. तुम्ही कुस्ती खेळणार आणि जिंकणार बी. हाडाचं पैलवान आहे तुम्ही. पैलवाना बरंच लग्न केलं. तुम्हाला परत कुस्ती खेळावीच लागते. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही.
आजकाल लवकर उजाडते ते बरं आहे ना व? कसे तेवढ्यात जास्तीचा वेळ मिळतोय आपल्याला तालमीला, नाहीतर नंतर न लय ऊन तापते. आपण का नाही लवकर सुरुवात करूया आणि भारी पैकी जोर लावूया. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आजपासून मी फक्त तुला सूचना देणार, स्वतः तालमीत उतरणार नाही. असतात. मला असं वाटलं की काल मी जे काय सांगितलं त्याचा तुम्ही रातभर विचार करून आता आणखीन उत्साहानं तयारीला लागाल. उत्साह आहेच की, पण माझ्या कुस्तीचा नाही. वाचतात. बाजूला सर. अहो असं काय करताय? आता 3 महिने मला पंजाबी मॅचेस खेळता येणार नाही, म्हणून काय अख्खे 3 महिने वाया घालवायचे हो? तेच जर तुम्ही जिंकून दावलं तर आपली जी काय बदनामी चालली ना तिला सडेतोड उत्तर देता येईल आपल्याला. पैलवान, तू काय बी म्हणलीस ना तरी मी कुस्ती खेळायला आखाड्यात उतरणार नाही म्हणजे नाही. उठलात ना, तेच बघायला आले होते. तालमीला जायचंय ना तुम्हाला? पहिल्यांदा तालमीला चाललोय. कुठलो का नाही ते बघायला आलीस ते? काय झालंय? आई आता तुम्हीच बघा, तालमीला यायला तयार होते आणि मधीच यांचं काय बी नसलं यांनाच ठाऊक. मला म्हणले तुझं तालमीला, मी नाही येणार. अगे काय बी काय बोलायलीस? मी असं काय बी म्हणलो नाही. अच्छा, मग नक्की काय म्हणणं आहे तुमचं सांगा. आता तुम्हीच जर सोबतीला नसाल तर मी तरी तिकडे जाऊन काय करू? तशी बी 3 महिने बंदीच आहे, ती संपल्यानंतरच जाऊया आपण तिकडे. नाही हा प्राजक्ता, उलट बंदी उठल्यावर नव्या जोमानं यश खेचून आणण्यासाठी तालीम चालूच राहिली पाहिजे. तालमीत खंड पडता कामा नये. आणि काय रे, तुला काय अचानक आळस आला? मी आजवर का आळस केलाय का? ही काय तयार होऊन निघालोच होतो मी. खोटारडी. वाचतात. आओ मी बी आलेच. सावकाशचा भांडू नका. आणि वर्ष होत आलं लग्नाला तरी लहान मुलांसारखं भांडत असत. असं होणार यांचं आई अंबाबाई जाण. कांदा घेतल्यात, लिंबू घेतलंय, तंबाटी आहेत. नीलू, चहा दे आणि नाश्ता पण दे, लय भूक लागली. ह्यात काय? याच्यात मटकी आणि फरसाण घेतलंय आणि जास्तीचं फरसाण गाडीवर आहे. बर, मटके जास्त घेतलेस ना? वय जास्त घेतले. बर. अगो बाय निले, अगं कोथिंबीरीचा डबा आत राहिलाय, घेऊन ये जरा. शके, हा तुला मी 2-4 नॅपकिन धुवून ठेवायला सांगितलं होतं, धुतल्यात का? वय कालच धुवून ठेवलेत, बाहेर वाळत टाकलेत. बर बर, मी घेतो. अगं ये ना, उकाड्याचा दिवस आहे, लय काम घुमवतो. वय की मी घेऊन. आलोच घेऊन. अहो जावई बापू, काय करताय तुम्ही? सरका बाजूला, मला काय झालंय? मला पण काय झालेली आहे. या घरात मला चहा मिळणार आहे का? अगं हो मम्मी, हे घे, हा, ते. हे घ्या. गव्हाचा चहा आणि नाश्ता मागायलोय आणि तू पाणी आणून द्यायलीस. मुद्दाम करायलीस ना हे समजा. बस, तुम्हाला चहा नाश्ता कवा नाही मिळाला या घरात? आणि या घरात आहे ना माणसंच राहतात, त्यांना 2च हात आहेत, 4 हात नाहीत. आम्ही निघून गेलो ना की नीलू देईल तुम्हाला चहा नाश्ता. मग आता तुमच्या पायी तटून राहायचं का मी? अहो या घरचा जावई आहे मी. जावई बापू, तुम्हाला एकदा सांग, तरी बी पुन्हा एकदा सांग, तुम्ही या घरचं घर जावई आहात. आम्ही सांभाळतो तुम्हाला. अंबाबाईच्या कृपेनं प्राजूनं सुरू केलेला मिसळचा गाडा चांगला चाललाय आमचा. चांगले पैसे मिळतात आम्हाला. चल ग शकू, आपल्याला उशीर होतोय. नीलू येतो ग. वय
यांना कसला माज आलाय? माझ नाही, स्वाभिमान आहे त्यांचा, जो तुम्ही सतत देवचत आले. आता भोगा, आज लई मोठी ऑर्डर आली आहे मिसळीची. काल धरणं त्याच्याच लगबगीत आहेत ते. हे दिसत असताना बी तुम्ही असं वागायलेत. गप्पडा आणि ते चहा नाश्ता. 5 6 7 शाबाश मिनट्या. हा फक्त 7? अरे 10 बी पुऱ्या करू शकला नाहीस तू. इतकी दिस झाली तुला तालीम चालू करून, आणि तुला साध्या 10 सपाट्या मारता येईना. अगं तायडेत दम लागला होता. दम लागलाय म्हणे. हाच काय रे तुझा स्टॅमिना? वस्तात जरा मारून दाखव या काडी पैलवानाला सपाट्या. मिनट्या लक्ष देऊन बघ आता. 1 2 ह्याला म्हणतात अस्सल पैलवान. अरे माझ्या मोजण्यापेक्षा त्यांचा सपाट्या मारण्याचा स्पीड जास्ती आहे. कुणी बघितलं तर खरं वाटेल काय यांना शेवटची मॅच खेळून एवढं वर्ष झाल्यात म्हणून. उलट आत्ता बी यांच्या मोर मैदानात उतरायला एक एक पैलवान चळा कापतील. खरंय का नाही? वय दाजी अजून बी त्याच फॉर्म मध्ये असल्यावानी दिसायले. दिसते? अरे आत्ता बी आहेत. आत्ता जरी ते मैदानात उतरले ना तर चॅम्पियनशिप मारूनच धावतील. खरंय का नाही चिन्या भाऊजी? मग अरे दाद्या ज्यावेळी कुस्ती खेळायचा की नाही म्हणजे तुला माहिती नाही तू एवढा असशील. काही दबदबा होता वहिनी, तुम्हाला ठाऊक नाही. आता तसलाच दबदबा परत बी येऊ शकतोय ना? येऊ शकतो म्हणजे येणारच. दाद्या परत आखाड्यात आला की दबदबा परत येणार. पैलवान सांगून ठेवतोय तुला, मी कुस्ती खेळायलोय ती शिकवण्यासाठी, जिंकण्यासाठी नाही. अहो असतात मग तुम्ही खेळा. तुम्ही स्वतः खेळून जिंकून दाखवायचीच गरज आहे. मगच बाकीच्यांची तोंड बंद होती. दादा वहिनी बरोबर बोलायला लागले तर 3 महिन्यांनी त्या कुस्ती जिंकतील, त्यांच्याबद्दल कुणीच काय बोलणार नाही. मग तुझी मापं काढायची लोक थांबणार आहेत काय? कुस्ती अकादमीचं सपन सोडून देणार आहेस काय तू? अरे किती वेळा पळपुटे म्हणा करशील? पळपुट्या? मला पळपुट्या म्हणायलास? नाही ऐक माझं. छात आता ए बघ, नाही ऐक माझं. मी तुला तायडे काय झालं? दाजी एवढे कवर फीस काटले? काय नाही, जा तू जाऊन व्यायाम कर. थांब तुला मारायचंय मला मार, हाणायचा हान, सगळा राग काढ माझ्यावर. पण दादा वहिनी बोलतात ते खरं आहे रे, आणि ते बदलणार नाहीये. एकदा सांगितलं ना, मी परत कुस्ती खेळणार नाही म्हणजे नाही. अरे वहिनी, हे रेमेडोस्केचं हट्टाला पेटलं की कोणाच्या बाचा ऐकत नाही. आता याला एकच व्यक्ती टाळ्या आणू शकतोय. कोण? आई साहेब. आता त्यांची समजूत कशी काढायची हे तुमच्यावर आहे. जगदीश, आता बाहेरचं शूटिंग जरा कमी करायचं आणि जास्तीत जास्त वेळ मीनाक्षीला द्यायचा. काय कांचन, तुझ्याकडनं ही मीनाक्षीला पूर्णपणे आराम मिळाला पाहिजे. कामाचा जर ताण पडत असेल तर तुझ्या मम्माला घे मदतीला. येस आई. आलीस? नीट झाली ना तालीम? वय की
ते मला जरा तालमीविषयी बोलायचंय तुमच्याशी. अगं बोल की, काय झालं? वीरू होता ना तुझ्या सोबत तालमीला? वय की, पण मी एकटीच कुस्तीची तयारी करते. त्यापेक्षा काय? मला असं म्हणायचंय की आई, सध्या स्पर्धेच्या वेळेचं प्रेशर नाही, तेव्हा मी तालीम सांभाळून फॅक्टरीत कामासाठी येऊ काय? म्हणजे मला बी बरं वाटेल. अगं ये की, मलाही बरंच वाटेल. आणि तुला बरं वाटणार असेल तर चांगलंच आहे. व्हाय आई, नाही म्हणजे व्हाय स्ट्रेसफुल प्राजक्ताला? तुम्हाला फॅक्टरीमध्ये वर्कलोड साठी एवढीच हेल्पिंग हवी असेल तर मी येते की. आय एम देअर. प्राजक्ता तालीम सांभाळून मग फॅक्टरीचं काम सांभाळते, तेही न चुकता. तुला यायचं असेल फॅक्टरीवर तर ये की, पण घरातलं सगळं काम आटपून. आणि मी तुला अगोदरच सांगितलंय, मीनाक्षी आता इकडची गाडी तिकडं करणार नाही. तेव्हा घरातली सगळी कामं करून तुझी मम्मा जर मीनाक्षीची देखभाल करणार असेल तर ये फॅक्टरीवर, माझी काहीच हरकत नाही. नो नो, मला लोनलीला कसं झेपायचं नाही का? पिल्या, नो, तू इन हाऊसच थांब. हा ग, मी करेल की तुला हेल्पिंगची मदत. हा, तू थांब. चल. काय नवीन सुरू केलंयस आता? अहो नवीन कुठं, आदुगरवानी तालीम सांभाळून फॅक्टरीत येणार, एवढंच. काय झालं प्राजक्ता? तुला आईंना काही वेगळं सांगायचं होतं का? होय मीनुताई, मला आईंना हेच सांगायचं होतं की माझ्यावर आता कुस्ती खेळायला 3 महिन्याची बंदी आहे ना. मग माझ्या बंदीचे 3 महिने वाया न घालवता तितक्यात वस्तादांनी आखाड्यात उतरून मैदान मारून दावावं, म्हणजे आपली बदनामी बी पुसली जाईल आणि अकॅडमीसाठी आपली बाजू बी बळकट होईल. आयडिया तर अक्षी झाक आहे वेळी. पहिलं बी बाबांचं सापण पुरं झालेलं बघायचं, आणि दादानं मैदान जर मारून दाखवलं ना तर कुस्ती शिकायला नवीन पोरं नक्की येतील. पण आई ह्याला तयार होतील ना? अवघड आहे, पण प्रयत्नच न करून कसं चालेल? तू एक काम कर, तू अगोदर आईंना घोळात घे आणि मग पिल्लू सोडून बघ. जरा रिस्की कारभार आहे, पण मला माहितीये आईंना फक्त तूच समजावू शकतेस. तुम्हाला बी वाटतंय ना तसंच? वय मग आता पिट्ट्याच पाडते. मारुती राया, पाठीशी राहा माझ्या. आई, जरा बोलायचं होतं. तालीम संपवून तू फॅक्टरीत आलीस तरी चालेल असं मगाशीच सांगितलंय मी तुला. ते नव, अकॅडमी बद्दल बोलायचंय. अगं मग बोल की. आई, मला असं वाटतंय की वस्तादांनी परत कुस्ती खेळावी. ते कसं आहे आई, मी आता 3 महिने काय बी करू शकत नाही. त्यात
जयराज थोरातांनी आपली जी काय बदनामी चालवली ना त्याला उत्तर बी देऊ शकत नाही. वस्तात जर खेळले आणि जिंकले म्हणजे तसे ते जिंकणारच. लय भारी पैलवान आहेत ते. तर मग त्यांना सडेतोड वीरू तयार आहे का याला?